डिजिटल सोनं घेणाऱ्यांची ना संख्या वाढत आहे. म्हणजे आता डिजिटल गोल्ड जे ऑनलाईन गोल्ड घेतात त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारण दोन टाईपचे तर लोक सोनं घेतात. एक फिजिकल म्हणजे जे सोनाराकडे जातात, आता त्यांना टेन्शन काय असतं, सोनं घ्यायचं, घरी ठेवायचं किंवा लॉकरला ठेवायचं हे एक टेन्शन असतं. आणि दुसरं त्याच्यावरती मेकिंग चार्जेस लागतात. म्हणजे ते 15 ते 20% जातात. म्हणजे समजा ₹1,00,000 तोळा सोनं असेल तर 20,000 कमीत कमी 10,000 त्याला मेकिंग चार्जेस म्हणजे आपण करणावळ लागते. मग ते टेन्शन नको असतं लोकांना. सो डिजिटल सोन्याकडे चालतात. पण आता डिजिटल सोन्यासाठी सरकारनं बाबा बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट काय सांगितली, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हटलं की डिजिटल गोल्डमध्ये जाऊ नका. का जाऊ नका, की ते अंडर गव्हर्नमेंटच्या येत नाही. म्हणजे उद्या काहीतरी घोळ झाला, तुमचं अकाउंट मध्ये हॅक झालं किंवा कोणतरी सोनं घेऊन ते पळून गेलं, म्हणजे काय असतं, डिजिटल सोनं तुम्ही घेतलंय, ऑनलाईन घेतलं, पण ते ज्याच्याकडून घेतलं ना त्यांना सोनं खरेदी करावं लागतं, फिजिकली जाऊन विकत घेऊन ठेवावं लागतं. मग ते पळून गेले किंवा मध्ये कुणीतरी घोळ केला तर तुमचे जे सोन्यामध्ये इन्व्हेस्ट केलाय, सोनं तर सोडा, पैसे पण मिळणार नाहीयेत. म्हणजे तुम्हाला पैसे वाढवून मिळतील वगैरे हे नाही. हे आरबीआयनं आधी सांगितलेलं आणि आता सेबीने पण सांगितलंय. सेबी काय बाबा, बाबा एक गव्हर्नमेंट बॉडी आहे जी ह्या ऑनलाईन ट्रेडिंग मध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये किंवा ह्या गोष्टींमध्ये लक्ष ठेवत असते. सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणजे ह्या दोन्ही मोठ्या संस्था ज्या भारतात आहेत ना, त्यांनी सांगितलंय डिजिटल गोल्ड पासून लांब राहा. मग आता तुम्ही म्हणाल आता डिजिटल गोल्ड मध्ये मग इन्व्हेस्ट कसं करायचं, ऑनलाईन ऑनलाईन करायचं असेल तर ईटीएफ आहेत. इक्विटी ट्रेडेड फंड जे असतात ना ते गोल्डचे फंड आहेत. ईटीएफ सेफ फंड आहेत, गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असतं. तुम्हाला खरोखर डिजिटल गोल्ड घ्यायचंय तर इकडे चला. डिजिटल दुसरीकडे गोल्ड बाय केला, पैसे गेले, सरकार हात वर करणार. कारण सरकारच्या दोन्ही मोठ्या बॉडींनी, मोठ्या मोठ्या संस्था आहेत. आरबीआय भारतातली सगळ्यात मोठी संस्था, आपण पैशांच्या रिलेटेड म्हणतो, सगळ्या बँक त्याच्या अंडरमध्ये येतात. सेबी बाबा हा एक मोठा ऑन ट्रेडिंगसाठी बाबा सिक्युरिटी आणि एक्सचेंज बोर्ड जो आपला नेहमी लक्ष ठेवत असतो की कुठं घोळ व्हायला लागलेत. ह्या दोन्ही बॉडी जर सांगतात इन्व्हेस्ट करू नका, तर तुम्ही खरोखर सांगतो करू नका. कारण पैसे वाढण्याच्या नादामध्ये हाय ते सगळे जाते. करायचेच आहेत तर ईटीएफ ला चला, सेफ आहे, टेन्शन नाहीये तुम्हाला.